पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल इथं खाजगी चेकपोस्ट जे काय उभारण्यात आलेला आहे आणि ते सुरू करण्याला जो काही विरोध आहे तो ट्रकधारक, टेम्पोधारक आणि कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स यांच्या वतीनं करण्यात येतोय। आणि या निमित्तानंच आज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील या चेकपोस्टवर महामोर्चा काढण्याचा इशारा जो काय होता तो कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटरच्या वतीनं देण्यात आला होता। मात्र पोलिसांनी त्यांच्या या महामोर्चाला विरोध दर्शवलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरच कोल्हापूर शहरातील शाहू टोलनाका परिसरात मी या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून या खाजगी चेकपोस्टला कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स यांच्या वतीनं ट्रकधारक असतील किंवा टेम्पोधारक असतील यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि आज वारंवार बैठका देखील झाल्या, अनेक निवेदनं झालीत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं आज महामोर्चा काढण्याचा जो काही नियोजन होतं ते करण्यात आलं होतं। आणि या पार्श्वभूमीवरच लॉरी ऑपरेटर्सचे अध्यक्ष, असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव आणि सेक्रेटरी जे आहेत हेमंत डिसले यांना पोलिसांनी काल रात्रीच ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलेलं आहे। आता सध्याच्या परिस्थितीला राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या बाहेर ट्रकधारक असतील, टेम्पोधारक असतील हे मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात येतोय, मात्र आंदोलक जे आहे ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि या निमित्तानंच या शाहू टोल नाका परिसरामध्येच त्यांना अडवलं जावं यासाठीच मोठा चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच आज पोलीस प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीनंतर नेमका कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केके न्यूज साठी सद्दाम अली, कोल्हापूर। आ आ आई यस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप।